पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा 79वा CME कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न। लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची प्रमुख उपस्थिती। नवीन पनवेलमधील संस्मरण बँकेट हॉल येथे शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि डॉक्टर पुष्पक चिरमाडे कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 79व्या CME कार्यक्रमाचा दिमागदार यशस्वी समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर पुष्पक चिरमाडे MD GM यांनी कॅन्सरमधील प्रिसिजन मेडिसिन या महत्त्वाच्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लावणी सम्राज्ञी माया जाधव, सुप्रसिद्ध कवी शहाजी काळे, शिवसेना तालुका प्रमुख श्री ज्ञानेश्वर बडे, महामुंबई न्यूज चॅनलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल व इतर मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली। सर्व मान्यवरांनी असोसिएशनच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचे नेहमीच सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली। कार्यक्रमातील आकर्षक ठरलेली गणपती आरास व्हिडिओ आणि रील स्पर्धेत न्यायाधीश म्हणून माया जाधव यांनी सहभाग घेतला। स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले। प्रथम क्रमांक डॉक्टर सुनील मुंबईकर, द्वितीय क्रमांक डॉक्टर अर्चना गावण, तृतीय क्रमांक डॉक्टर दीपाली विस्पुते। विजेत्यांना माया जाधव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। यावेळी श्रोत्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले। हा यशस्वी कार्यक्रम होण्यासाठी डॉक्टर प्रतिज्ञा साबणे, डॉक्टर लक्षित पुजारी, डॉक्टर रिद्धी मोकल यांनी सूत्रसंचालन केले। डॉक्टर अंजनी परब यांनी आभार प्रदर्शन केले व डॉक्टर वैभव पाटील व डॉक्टर सुनील मुंबईकर यांचे सहकार्य लाभले। उपस्थित सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून प्रत्येकास प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले। संस्मरण बँकेट हॉल नवीन पनवेल हा दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडला। कार्यक्रमास मोठ्या संख्येने डॉक्टरांची उपस्थिती व कार्यक्रमाचा प्रतिसाद बघून डॉक्टर वैभव मोकल अध्यक्ष व सचिव डॉक्टर विवेक महाजन यांनी संघटना अधिक बळकट होत असून अजून अनेक समाज व डॉक्टर उपयोगी कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन दिले। महामुंबई चॅनलचा मिलिंद खार पाटील, पनवेल। नंबर मिळाला काय झालंय हे तर मी सांगणार आहेच, पण आणखीन एक सांगू इच्छिते की कदाचित मी डान्सर झाले नसते तर कदाचित मी डॉक्टर नक्कीच झाले असते। खरं म्हणजे मेडिकल विषयी मला खूप हे होतं की नाही आपण मेडिकललाच जायचं, पण डान्सर आणि या कलेच्या याच्यात मला इतक्या संधी मिळत गेल्या आणि माझ्या आई वडिलांची पण इच्छा होती, त्यामुळे मी आर्ट्सकडे मला वळावं लागलं। हरकत नाही, पण या निमित्ताने मी तुमच्या बरोबर आज इथे उपलब्ध मी उभी आहे याचा मला खूप आनंद वाटतो। त्याचप्रमाणे आता मी कधी असेल तर मी अवेलेबल असेल तर मी नक्की प्रत्येक कार्यक्रमात तुमच्या येईल मी शब्द देते तुम्हाला। तर आता तुम्हाला नंबर ऐकायची घाई झाली असेल, सांगते। डॉक्टर दीपाली विस्पुते शुड बी थिंकिंग अबाउट की बाबा हे इतकं सोपं होतं तर मग त्या पेशंटला 3 महिन्यापासून उशीर का झाला, म्हणजे समवेअर समटाइम वी आर लॅकिंग, राईट? अँड दॅट लॅक्यून आहे, ती जो गॅप आहे तो आपल्याला भरून काढायला पाहिजे, राईट? तर त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया। कधीही मनात कोणताही प्रश्न आला की सर हे काय बोललात तुम्ही, लगेच आपण डिस्कस करू। आज एक इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊया। आय विल नॉट टेक मोर दॅन 30-35 मिनिट्स, बट यू विल मेक इट वर्थ वाईल, ओके? 30 ते 40 लाख कॅन्सरचे रुग्ण आपल्याला कळतील। दिस इज इंडियन डेटा, म्हणजे ऍक्च्युअल नंबर्स किती असतील तुम्ही अनुमान लावू शकता, राईट? सो इंडियन डेटा इज ऑलवेज लिखी। आपला GDP 3.5 असला म्हणजे काय, इन्फ्लेशन 3.5 असलं